मातेची आज चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता सिन गेला दावी प्रेम वाहते आणि अंगावरी चढते देह विसरे आपुला जवळी घेता सिन गेला तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे देह विसरे आपुला जवळी घेता सिन गेला विडल विडल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मॉनिटरला वस्त्र हॅलो नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगद्गुरु तुकोबाऱ्याच्या अभंगातून आईच्या आणि मुलाच्या प्रेमाचा सिद्धांत दर्शवतात विडल एका भाग्यवान मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा भव्य आणि दिव्य कीर्तन रूपी सोहळा या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे. वैकुंठवासी हिराबाई किसनराव लांडगे आईंचं हे द्वितीय पुण्यस्मरण समस्त लांडगे परिवार आणि या परिवारातील आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील समाजकारणातील राजकारणातील एक वजनदार व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाडके दमदार आमदार महेश दादा दादा असतील दादांचे बंधू असतील समस्त त्यांचा लांडगे परिवार असेल आदरणीय दादांचे पिताश्री बाबा असतील ही सर्वच मंडळी या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले पाहुणे मंडळी मित्रपरिवार अपिष्ट समस्त ग्रामस्थ मंडळी भोसरी परिसरातून पंचकृषीतून तालुक्यातून जिल्ह्यातून संपूर्ण प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. शेवेला प्रारंभ विडवल या निमित्तानं या कार्यक्रमासंदर्भामध्ये वेळोवेळी संपर्क साधणारे या परिवारातील आदरणीय आमचे हिरामनजी लांडगे हिरामन दादांच्या विशेष प्रेमातून आग्रहातून शिव माझ्याकडे आलेले आहे. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्राचा लाडका आवाज आमचे हरिभक्तपरायण माझे अतिशय जवळचे मित्र उद्धवजी बापू शिंदे गुरुजी उद्धव बापूंची विशेष उपस्थिती आहे. महाराष्ट्राचा लाडका आवाज भजन सम्राट आमचे परमार्थनी माझे मित्र अभिमन्यू आबांची विशेष उपस्थिती आहे. नामवंत गायनाचार्य भजन सम्राट माझे बंधू प्रवीण भाऊ आमचे प्रवीण महाराजही उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण गायनाचार्य आमचे कैलास महाराजांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट हरिभक्तपरायण आमचे लाडके चंदू नाना मृदुंगाचार्य नानाही या ठिकाणी विशेष उपस्थित आहेत. हरिभक्तपरायण आमचे इदगे महाराज हरिभक्तपरायण आपले वारकरी सम्राट ज्येष्ठ मृदुंगाचार्य आमचे अशोक महाराज इदगे यांचे चिरंजीव त्यांची उपस्थिती आहे. महाराजही उपस्थित आहेत. दोन्हीकडे दोन चौपदार बी मस्त आहेत. द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य आपले वजनदार चौपदार आहेत. विनेकरी बाबा असतील आळंद येथील सर्व आमचे बाल टाळकरी वारकरी गुरुबंधू मंडळी असतील मातृरोग पितृरोग सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक. या निमित्तानं आमचे परममित्र विशालजी फुगे तेही उपस्थित आहेत. आधी करून सर्व मंडळी आमच्या प्रसाद महाराजांची विशेष उपस्थिती आहे. सगळ्यांना धन्यवाद. शेवेला प्रारंभ विडवल आईंचं पुण्यस्मरण आहे. या जगामध्ये थोडं मॉनिटर ग्रंथ म्हणलं की गीता पतीची सेवा म्हणलं की सीता आणि प्रेम म्हणलं की माता विडवल गीतेसारखा ग्रंथ नाही सीतेसारखं पातिव्रत्य नाही आणि आईसारखं प्रेम नाही विडवल. म्हणून जिथं जिथं शास्त्रामध्ये प्रेम दर्शवायचं आहे तिथं तिथं साधू संतांनी शास्त्रकारांनी आईच्या प्रेमाचा आपल्याला दृष्टांत दिलेला आहे. प्रेम म्हणलं की आई म्हणलं की प्रेम
आई शब्दातच आईची व्याख्या, आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर. ईश्वर सुद्धा आईचा आत्मा जाणतात, तिला आई म्हणतात. विडवलं ग्रंथ म्हणणार की गीता, गीतेसारखा ग्रंथ नाही. म्हणून विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले, पण सोबत कोणता ग्रंथ नेला? गीता. गीता ग्रंथ समोर ठेवल्याच्या नंतर बाकीचे धर्मगुरू आले, त्यांनी त्यांचा धर्मग्रंथ गीतेच्या वर ठेवला. त्यांना वाटलं जेवढा ग्रंथ वर तेवढा माणूस हाय फाय. विवेकानंद भाषण करायला उठले, एका शब्दात सगळे आउट करून टाकले. म्हणले अजूनही वेळ गेलेली नाही, माझा गीता ग्रंथ किती श्रेष्ठ आहे तुम्हीच तुमच्या कर्मातून दाखवून दिलं. मी जर माझा गीता ग्रंथ खालचा ओढून बाजूला काढला तर वरचे सुद्धा आपोआप ढासळतील. पाया पडतो म्हणले खालचा ओढू नका, कारण तुमच्यावरच आम्ही आधारित आहे. लक्षात येते का? बघा, सगळ्या धर्माचं ज्ञान आपल्या सनातन धर्मावर आहे. विडवलं इतका गीता ग्रंथ श्रेष्ठ आहे. ठीक आहे महाराज, फारच श्रेष्ठ धर्मग्रंथ आहे. आम्ही सामान्य माणसं आहेत, संस्कृत आहे आम्हाला कळत नाही ना. अरे ते संस्कृत कळत नाही म्हणून तर मराठीत गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, ब्रह्मानंद लहरी प्रगटेली प्रगटेली प्रगटेली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, ब्रह्मानंद लहरी प्रगटेली प्रगटेली प्रगटेली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. संस्कृत गीता आहे श्रेष्ठ, पण कळत नाही आपल्या सर्वसामान्यांच्या मराठी भाषेत. हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुगाळू. मराठीमध्ये तत्वज्ञान, अहो मोठी ओ ज्ञानेश्वरी 9000चं तू सवय कधी वाचायच्या? आम्ही कामातली माणसं, MIDC, आम्हाला सगळं गुंठामंत्री, पैसे वाढले, धावपळ, व्याप, आम्हाला बरेच उद्योग आहेत आमच्या मागं म्हणले. एवढं वाजणं नाही जमत. 9 वाव्याचं पसायदान, अहो 9 वाव्या कवा घेत बसा. एकतरी ओवी हाय अनुभवावे, एकतरी ओवी हाय अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी. श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. एवढं सगळं शक्य नाही, एक तरी ओवी. आणि ज्यावेळी अनेक वाक्य सांगतो, माणसामध्ये परिवर्तन होण्यासाठी अख्खं कीर्तन कधी कामाला येत नाही. अख्ख्या कीर्तनाने माणसं बदलू, एक शब्द मायबाप मनाला चाटून गेला पाहिजे, तेवढ्यात परिवर्तन. एक वाक्य लागलं पाहिजे, अख्ख्या कीर्तनाने माणसं बदलत नाही. अख्खी ज्ञानेश्वर आपल्या डोक्यावरून जाईन, पण एक तरी ओवी अनुभवावी सांगण्याचा उद्देश ते गीतेचं तत्वज्ञान आपल्या सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये ज्ञानोबाने प्रगट केलं. मायबाप गीतेसारखा ग्रंथ नाही, सीतेसारखं पातिव्रत्य नाही. आपल्या मालकावर किती प्रेम असावं, मॉनिटर लावास. सीताई साहेबाकडून शिकावं. सीतेला वनवासच नव्हता मायबाप, खरं पहा. पण पतीचं सुख ते माझं सुख, आणि पतीचं दुःख ते माझं दुःख. भगवंताच्या सोबत आईसाहेब वनवासामध्ये गेल्या. सुखानं वनवासात नांदायचं, जर रावणाची बुद्धी बदलली, आईसाहेबाला पळून नेलं. पण सीता आईसाहेबांची रामावर इतकी निष्ठा होती, अशोक वनामध्ये जी माणसं बॉडीगार्ड म्हणून मायबाप रावणाने ठेवली होती, ती सगळी रामनामाचं चिंतन करायला लागली. राक्षस तर बिघडलीच, पण सीतेच्या जवळची झाडं सुद्धा रामनामाचं चिंतन करत होती. जे तर सीतेची वस्ती घडे, ते तर रामनाम स्मरती झाडे. झाड सुद्धा रामनामाचं चिंतन. रावण म्हणला करावं काय बा, जी जात ती त्याच पार्टीत जाते.
म्हणजे मी लावलंय कशासाठी? शिष्टा करायसाठी झाली ती त्यांचाच पंचा घालून इकडं महागारेला मी करू काय? का? रामावर निष्ठा, रामावर प्रेम. मायबाप सीतेच्या जवळ आलेला वारा सुद्धा रामनामाची झुळूक घेऊन येत होता. इतकी पतीवर निष्ठा. विडलं गीतेसारखा ग्रंथ, सीतेसारखं पातिव्रत आणि आईसारखं प्रेम नाही मायबाप. आणि ते प्रेम आजच्या अभंगातून आपल्याला पाहायचं आहे. काय आहे ना या जगासाठी? हे जग आपल्यावर प्रेम करल काहीतरी स्वार्थापोटी, पण आई प्रेम करते ते निस्वार्थ प्रेम आहे. विडवलं आईचं प्रेम हे निस्वार्थ असतं मायबाप. त्याच्यामुळे घार दिसायला आकाशात दिसते, पण तिचं चित्त कुठं असतं? घर हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी, चित्त तिचे पिल्लापाशी, घर हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी, घर हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी, चित्त तिचे पिल्लापाशी, चित्त तिचे पिल्लापाशी. चित्त तिचे पिल्लापाशी, पण तिचं चित्त आपल्या बाळापाशी असतं. क्रौंच नावाचा पक्षी भक्ष्य शोधण्यासाठी मुलांना सोडून शेकडो किलोमीटर दूर जातो, पण भूक लागली की पिल्ला आईकडे अशी चोच ओपन करतात आणि तिकडून आई पिल्लाकडे पाहते. ऐका बरं का, शेकडो किलोमीटरचं अंतर आहे, पण आईच्या प्रेमाची पावर सांगतो. त्या क्रौंच नावाच्या पक्ष्याने नुसतं पिल्लांकडे बघून चोच ओपन केली तर चोचेतून प्रेम अमृताचा वर्षा होतो आणि शेकडो किलोमीटर असणाऱ्या पिल्लांची भूक भागते. मग चित्त तिचे पिल्लापाशी. गाहरीचं सांगितलं क्रौंच नावाचा पक्षी. आता तिसरं पॉवरफुल उदाहरण सांगतो आईच्या प्रेमाची ताकद. कासवीची पिल्ले माये कासवी कासवीची बिल्ले माये. तिसरं उदाहरण. तुम्ही जगात सगळ्या बातम्या बघितल्या असत्या, पण काशवीन आपल्या पिल्लांना स्तनपान करायला कधी फोटो बघितला? अहो करतच नाही. मग आई जर बाळाला काशवीन जर पिल्लांना दूध पाजत नाही तर पिल्लं जगतात कशी? लहानपणीच ते कसं काय मरण पावत नाही? भूक लागली की पिल्लं आईकडे बघतात आणि आई पिल्लांकडे बघते. दोन नजर आहेत, पण नजरेत भेदभाव आहे. पिल्लांची नजर ही भूक लागलेली नजर आहे आणि आईची नजर ही तृप्त झालेली नजर आहे. आईच्या डोळ्यातून प्रेमामृताचा वर्षाव त्या पिल्लांच्या नेत्रातून जठराग्नी तृप्त करतो. कासवीचे पिल्ले माई. कासवीनं पाहिलं की पिल्लांची तृप्ती होते. त्याच पद्धतीनं हा सोहळा पाहण्यासाठी वैकुंठवासी आईसाहेब हे लोकात नाहीत, पण आज त्यांची सुद्धा डोळ्यातून प्रेमामृताच्या धारा लागलेल्या असतील की वास माझी कुस पवित्र झाली. अशी सात्विक विचाराची रत्न माझ्या पोटी जन्माला आली आणि आईचं नावच हिराबाई असल्यासारखा आमदार साहेबांसारखा हिरा त्यांनी जगाला दान दिला. मायबाप आईचं नावच हिराबाई आणि रत्नच त्यांनी दान दिलेलं आहे. आमदार अनेक आहेत मायबाप,
पण ज्याला दमदार आमदार म्हणतात, आपल्या धर्माविषयी, संप्रदायाविषयी, परंपरेविषयी, सर्वसामान्याविषयी अंतकरणामध्ये तळमळ असणारं व्यक्तिमत्व म्हणजे महेश दादा विडवल. अशी सात्विक विचाराची माणसं जन्माला येण्यासाठी आई वडील सुद्धा भाग्यवान असावे लागतात. मॉनिटरला आवाज देतो. हे आईचं प्रेम आहे. आई मुलासाठी काय करते ऐका. पहिली गोष्ट, आईनं मुलासाठी आपलं पोट दान दिलं. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व यश आहे. एक वाक्य अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही. महाराज मंडळी महिलांवर टीका करतात, महिला अशा महिला तशा, एखादी गोष्ट त्यांच्या पोटात राहत नाही. तुला म्हणून सांगते ना, क्या भुसरीला येडा आणते आणि फक्त तुला म्हणून सांगते महिलांच्या पोटात काहीच राहत नाही. एक वाक्य सांगतो, लोक म्हणतात महिलांच्या पोटात काही राहत नाही, पण अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्या पोटात राहावं लागलंय, मग जगात यावं लागलंय. हा नाही, त्याच्यामुळे डोक्यातनं काढू नका त्यांच्या पोटात. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा जगात अवतार घेण्यासाठी अगोदर आईच्या पोटाचा सहारा घ्यावा लागला. इतकी आई श्रेष्ठ आहे. अगोदर आईचं पोट आणि नंतर जगाचं मायबाप. उद्धार, जगाचं कल्याण सांगण्याचा उद्देश आपल्या मुलासाठी मायबाप. पुरुष मंडळी कधीच हे 1 किलोचा दगड तुम्ही 5 दिवस पोटाला बांधून फिरा बरं. अरे नुसता 5 मिनिटं झोका द्यायला लावला तरी हातपाय खुडीतून शिव्या देत बाहेर निघतो, तुझं तू बघ म्हणतो. आणि 9 महिने हे आपल्याला शक्य आहे का? ते फक्त माऊलीनीच करू जाणं विडवलं. आईनं पोटदान दिलं. आईनं मुलासाठी रक्तदान दिलं मायबाप. आणि रक्तदान देत असताना काय त्या आईच्या प्रेमाची ताकद आहे. बऱ्याच वेळा बाळ आईच्या पोटामध्ये असताना आईचा रक्तगट वेगळा आणि बाळाचा रक्तगट वेगळा आहे. भिन्न रक्तगटाचं रक्त त्या बाळाला समरूप कसं काय होतं ऐका. बाहेर जन्माला आल्यावर दुसरं रक्तगट भरून जमत नाही, जागेवर माणूस आउट होईल विदाऊट रक्तगटाचं रक्त भरल्यावर. पण आईच्या पोटात असताना ते बाळ कसं काय सहन करतं? तर आईच्या प्रेमाचा प्रेशर आणि आईच्या प्रेमाची ती ताकद आहे. जिथं प्रेम असतं आणि जिथं अनन्य भाव असतो तिथं विभिन्न न्याय सुद्धा समरूप होत असतो विडवलं. विरुद्ध दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा समरूप कसं काय होतात? तर तिथं फक्त प्रेम आणि अनन्य भाव पाहिजे. मॉनिटरला आवाज दे, थोडा निको कमी ठेवा. पाण्यामध्ये एक दृष्टांत सांगतो, छोटा चित्त दोन का. पाण्यामध्ये छोटा दगड टाका, दगड तरतो का बुडतो? बुडतो. आपल्या हातून दगड तर आपण काय वानर आहेत का? आपल्या हातून दगड बुडतो. छोटा टाका. पण लाकडाचा भला मोठा ओंडका पाण्यात टाका, तो तरतो का बुडतो? तरतो. वजन लाकडाचं जास्त आहे का दगडाचं? लाकडाचं वजन जास्त, दगडाचं वजन कमी. छोटा दगड आहे पण दगड बुडतो. लाकूड का तरतय? 5-5 हजार माणसं बसतील एवढी मायबाप समुद्रामध्ये जहाज आहेत, पण खालचा बेसमेंट लाकडापासून बनवलेला असतो आणि त्या लाकडाच्या जोरावर किती वजवर टाका ते तरतय. आहे का नाही? उलटच आता विभिन्नच न्याय ना. दगडाचं वजन कमी तरी बुडतो, लाकूड कसं काय तरतय? विडवलं. कुणाला प्रश्न करायचा? अरे हा पाण्यालाच प्रश्न करावा लागेल ना. जेव भेदभाव करतोय त्याला इतरावं लागेल ना. ह्याच्या त्याच्यापाशी चर्चा करायची नाही. ज्याचं चुकलंय त्याला डायरेक्ट भिडायचं, ही तुझं हे असं आहे बा महाग. ह्याच्यापाशी त्याच्यापाशी इचकायचं काम करायचं नाही. फॉल्ट कुठं आहे? पाण्याचा. त्याला जाऊन भिडा ना. महाग चर्चा ह्याला त्याला विचारण्यात काय मजा आहे? पाणी भेदभाव करते. पाण्याला प्रश्न केला, दगडाला बुडतो लाकडाला का तरतो? तो पाण्याने उत्तर दिलं, लाकूड हे झाडापासून बनलेलं असतं आणि झाड हे माझ्याशी अनन्य. ज्या दिवशी झाड लावलं त्या दिवशी झाडाची मुळं माझा शोध घेत 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 पाण्याकडे आली. झाडाची मुळं कोणीकडे जातात? पाण्याकडे. ओली मुळं भेदी खडकाची. ते दगड फोडतय पण कोणाच्या शोधात पळतय? पाण्याच्या. आणि मी जर त्याला मिळालो नाही पाणी तर ते झाड वाळून जातं. याचा अर्थ ते प्राणत्याग करते, आत्महत्या करते. मी जर मिळालो नाही तर ते देह ठेवतय. एवढं झाड माझ्यावर प्रेम करतय, मग एवढ्या प्रेम करणाऱ्या झाडाच्या लाकडाला मी माझ्या पाण्यामध्ये बुडवूच कसा? ते माझ्याशी अनन्य नाही बुडू शकत. आणि दगडाला पाणी भेटतं बरं का, नीट ऐका. शेतात जर पाण्याचा दंडा असेल आणि जर दगडाचा गोटा आडवा आला ना, पाणी त्याच्यावर आदळतं. निम पाणी हिकडून जातं, निम हिकडून जातं, पण पाणी दगडाच्या नादाला लागत. हे गावात सुद्धा ध्यान ठेवायचं. दगड लय वाढल्यात, असं लांबून जायचं येड्या बाबळीतून पांदी पांदीनी, पण त्यांच्या नादाला लागायचं नाही.
पण पुढचं ऐका, त्यांच्या नादाला कुठपर्यंत लागायचं नाही ह्याला बी शास्त्र आहे. जोपर्यंत पाण्याचा प्रवाह बारकाय तोपर्यंत पाणी दगडाला भेटतं, निम हिकडून जातं निम हिकडून जातं. पण तेच पाणी नदीच्या स्वरूपात मोठ्या स्वरूपात झाल्यानंतर असले ओंडे ती लुटलीत आणतं, त्याचीच वाळू बनवतं. जोपर्यंत पावर कमी तोपर्यंत जे हारी घालायचं आणि पावर वाढल्यावर त्यांना झपकवायचं. विठ्ठल विभिन्न न्याय. पण का मायबाप लाकडाचं वजन जास्त असून तरतय, तर त्या झाडाचं आणि पाण्याचं असलेलं प्रेम. तसं आईचा रक्तगट वेगळा, बाळाचा रक्तगट वेगळा, पण समरूप का होतंय? आईच्या प्रेमाची ताकद. विडवलं दान दिलं, रक्तदान दिलं, आईनं हस्ती दान दिल्या. माणसाच्या हस्ती आईच्या दुधापासून मिळालेले असतात. स्मशानभूमीमध्ये अग्नी दिल्याच्या नंतर पूर्ण शरीराची राख होते, पण हस्ती जळत नाही. अग्नीला प्रश्न केला, सगळ्याचा बुका केला, पण हस्ती कसं काय राहिल्या? तर अग्निदेवतेने सांगितलं, माणसाच्या हस्ती ह्या आईच्या दुधापासून बनलेल्या असतात आणि आईच्या दुधाला जाळण्याची ताकद माझ्या रक्तामध्ये नाही. आईच्या दुधाला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. इतकं आईचं दूध पवित्र आहे, कारण आईच्या चित्तामध्ये फक्त तिचं बाळच असतं. अभंगाच्या मातेच्या चित्ती मॉनिटर लावत रिटर्न. अवघे बाळकाची व्याप्ती आईच्या चित्तामध्ये फक्त त्याचं बाळ आणि बाळच व्यापून राहिलं असतं. अवघे बाळकाची व्याप्ती. आणि म्हणून त्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ या पर्यावरण एवढा सुंदर कार्यक्रम हे द्वितीय पुण्यस्मरण आहे. जन्म आहे त्याला मृत्यू आहे, प्रत्येकाला माहीतच आहे. खरं सांगायचं बसणाऱ्यापैकी कोणाला माहीत नाही मरण येणार नाही. सगळ्याला माहिती. ववे अभंग पुरावं प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठ झाले ते सध्या. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे लय हुशार आहेत. सांगणाऱ्याच्या फक्त प्रमाण पाटे, गाणाऱ्याच्या अभंग पाटे, बसणाऱ्याच्या गाता पाटे, आणि ज्याच्या काहीच पाठ नाही ते दिंडीचा मालक आहे. म्हणजे मला काय सांगायचंय, ऐकणारी सुपी नसत्यात. माऊली म्हणले बोलणारा देव आणि ऐकणारा महादेव. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्ची तशी भक्ती. सगळ्याला माहिती उपजेते नाशेन देहाच्या गावाल्यान जीर्ण वस्त्र सांडिजन यांच्यासाठी केला आणि शेवट तो भला देह जाईल जाईल. तुम्ही सगळं उघडून पेलाय, तुम्हाला देह जवळ आणि आळंदी जवळ रोज कीर्तन चालू आहे.
कुणाला माहित नाही मृत्यू येत नाही, प्रत्येकाला माहिती. जन्म आणि मृत्यू एका नाण्याच्या दोन बाजू. एक म्हणला कस काय भाऊ जन्माबरोबर मृत्यू येतो. मी म्हणलं पकवाच घेतला की गट्टा फुकट, पीटी घेतली भाता फुकट, माईक घेतला वायर फुकट, शर्टा घेतला खिसा फुकट, बिस्लर घेतली टोपून फुकट, गाडी घेतली टिपणी फुकट, मोबाईल घेतला चार्जर फुकट, जन्म घेतला मृत्यू फुकट. विठ्ठल एक मला नको वाटतंय, तुला काय वाटतंय ही तर ह्याला किंमत नाही, इथं यमाला काय वाटतंय ह्याला किंमत आहे. घडी घडी काळ वाट याचे पाहे, अजून किती आहे अवकाश. मग जायचंय साळवांना. प्रश्न असा आहे, येणार आहे तो जाणार होता तर देवाना येऊनच कशाला दे, काय गरज होती. आई बाप बहीण भाऊ प्रेम माया आपुलकी जेवढा उत्तर आहे का. जन्माला येणं दुःख नाही, मरण येणं दुःख नाही, एवढा सुंदर नरदेह मिळून चांगलं जगता येत नाही हे खरं दुःख आहे. किती दिवस जगले ह्याला किंमत नाही, कसा जगले ह्याला किंमत आहे. अजूनही आईंचं नाव काढल्यानंतर त्यांचे संस्कार, त्यांचे विचार, त्यांनी घालून दिलेला मार्ग, त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांचा संपूर्ण परिवार मार्गक्रमण करत आहे. हे संस्काराचं बीजारोपण कुटुंबामध्ये केलं, अशा भाग्यवान मातेचं हे पुण्यस्मरण विडवलं. जायचंय तर सगळ्यांना, पण जीवन असं उत्तमची उरे हे टाळकर इकडे येता का थोडंसं, तुम्ही इकडे समोर जरा थोडंसं तिकडे या. बाकी टाळकर बॉक्स वाटलंच तिकडे फिरवा तुमच्याकडे जरा, तिकडे तुम्हाला कोंब विडालं 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 मागा उत्तम कीर्ती उरावी असं माणसाचं जीवन असावं, अशी कीर्ती आदरणीय आई साहेबांची आहे. आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एवढा सुंदर कार्यक्रम. एक वाक्य सांगतो, कुटुंब त्या ताकदीचं, त्या प्रेमाचं, संप्रदायाची जाणीव असणारं असावं लागतं, तर असा कार्यक्रम होत असतो. आज हा भव्य दिव्य मंडप, ज्ञानोबा तुकोबाराचं अधिष्ठान, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यासपीठ, एवढं सुंदर हे वैभव पाहिल्यानंतर एक दिवसाचा सोहळा असं वाटत नाही, तर सप्ताह चालू आहे का एवढं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन. आणि एक वाक्य सांगतो, आई वडिलांविषयी जगातली सगळ्यात मोठी देवता आई बाप, आणि सगळ्यात जास्त सध्या तर हाल कुणाचं चालू असते तर आई वडिलांचं. अहो पुण्य ते त्यांनी 10वीची पंचा झाली काय कांच्या. त्या मुंबईला घडलेली घटना, जीव तोडून पोराला शिकवलं, पोरगा अमेरिकेत गेलं, शिक्षणासाठी बाहेर गेलं, तिकडे गेलं ते तिकडेच रमलं. त्यांनी तिकालीच मंडळी केली अमेरिकेची पांढरी. ही होतं चॉकलेटी, आपला कलर चॉकलेटी बरं का. आपली माणसं लय गोरी नाही तर लय काळी नाहीत, आपला कलर मिडियम मध्ये. त्यांनी मंडळी केली पांढरी, त्याला 2 पोर झाली, ती झाली तांबडी. बापाला माहीतच नाही, बापाला वाटलं अजून शिकवतोच आहे, प्रेम राहिले काय वडिलांविषयी ह्याच्याविषयी सत्य गाठ नाही बरं काय. 8 वर्षानंतर पोरगा मुंबईत परत महागाराला म्हातारा बसलो होतं सोसायटीमध्ये पेपर वाचित. ते उतरलं त्याच्या मागं मॅडम. म्हातारा म्हणलं कोण आहे, सुनबाई. अरे मिस कॉल तरी द्यायचा निदान. म्हातारा म्हणलं जाऊन द्या, पोरं झाल्यावर तरी सांगल. पण जेव्हा ते तांबडी गाडीतून उतरली का, म्हातारा पुर्र हापाकलं, मी केलं काय झालं काय. अरे नातू झाले, लग्न झालं, मिस कॉल सुद्धा नाही. 10-15 दिवस पोरगा राहिला, गेला अमेरिकेला परत निघून. महिन्यात तर म्हाताऱ्या खचून आऊट मेलं. गावातल्या 4-5 जणांनी फोन केला, म्हातारे मेले, त्यांचा विधी उरकायचा आहे, लवकर माघारी या. त्याने तिकडून सांगितलं मला सुट्टी भेटत नाही, येण्याची सुद्धा अपेक्षा नाही, तुमची इच्छा असेल तर व्हिडिओ कॉल करा, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शेवटचं दर्शन घेतो. ते फोन करा मला, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दर्शन घेचीन, पण 10वेला टकलं कोणाचं करू, ते मला ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं करा. अरे काय प्रेम राहिले का आई वडिलांविषयी, ही सत्य घटना. एक परिवार तो तसा परिवार, दुसरा हा आजचा परिवार. इतका अन्नदान ज्ञानदान सुंदर कार्यक्रम. आणि असे कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावं लागतात. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी भजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवंत घरी
एकमेकाच्या अंगावर. धावणं नाही ह्याला लय घासावी लागते. जिंदगी गेली काय कांचा सहा लागा नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळले ते. तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकला. एवढं सोपं नाही. गायन वादन आज गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदाराचे टाव करूनच आहे. काय चाललं रे ह्यांचं नेमकं? काहीच चाललं नाही. लय सोपं चाललंय. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याचे वाटप आहे रघुनंदन. हा ही टाळ कुठेही वाजत नाही. वैष्णवागरी सर्व काळ सदा जन जन ते टाळ. हा परिवार भाग्यवान आहे. समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, संप्रदाय क्षेत्रामध्ये, कुस्ती क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व अशी माणसे या परिवारात आहेत. म्हणून तर हा पुण्य स्मरणाचा सोहळा आपण करतो यात नवल नाही. जगद्गुरु तुकोबाने सुद्धा त्यांच्या आई वडिलांचं श्राद्ध अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न केलं. आपल्या संत चरित्रातला आपल्याला सगळ्यात मोठा पुरावा. ऐका, आधी तुकोबाऱ्यांच्या घरचं पुण्यस्मरण सांगतो, मग भोसरीतलं सांगतो. तुकोबाऱ्यांचे आई वडील निष्ठावंत वारकरी म्हणून तो तुकोबाराय म्हणतात ना. थाप मारा. माझ्या वडिलांनी मी राजे का देवा, मी राजे का देवा. माझ्या वडिलांनी मी राजे का देवा, मी राजे का देवा. माझ्या वडिलांनी मी राजे का देवा, मी राजे का देवा. माझ्या वडिलांनी मी राजे का देवा, मी राजे का देवा. माझ्या वडिलांनी मी राजे का देवा, मी राजे का देवा. माझ्या वडिलांनी मी राजे का देवा, मी राजे का देवा. माझ्या वडिलांनी मी राजे का देवा, मी राजे का देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुझी सेवा करणं माझ्या वाडवडिलांची परंपरा आहे. हा, आणि त्या परंपरेचा मी पाहिक आहे मायबाप. तसे आज महेश दादा असतील, त्यांचा हे जे संस्कार आहेत आई वडिलांपासून आलेले संस्कार आहेत. धन्य माता पिता, ही परंपरा तशी असावी लागते मायबाप. तुकोबाऱ्यांचे वडील निष्ठावंत वारकरी, त्यांची पुण्यतिथी अगदी 2-3 दिवसावर अशी पुढं आहे. जिजाबाई साहेबांच्या तुकोबाऱ्यांचं जेवण चालून जेवण करता करता जिजाबाई साहेब तुकोबाने म्हणतात, महाराज 2 दिवस आपल्या बाबांची पुण्यतिथी आहे. अन्नदान करा, ज्ञानदान करा, पिंडदान करा, वारकरी बोला, भव्य दिव्य कार्यक्रम करा. पुण्यतिथी कोणाची? सासरे बोचन. आनंद कोणाला? सुनाला. अशा सुनबाईच्या कुटुंबात आहेत, त्यांच्या दारापुढं टाळ वाजवतो. तुकोबाराय मला काळजी करू नको, मोठा कार्यक्रम, असंच भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन. पण अडचण अशी निर्माण झाली, ज्या दिवशी तुकोबाऱ्यांच्या वडिलांची पुण्यतिथी आहे, पहाटे तुकोबाराय उठले, इंद्रायणी गेले, काकडा सुरू केला. आणि काकडा येता रंगात आला की आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे, हेच तुकोबाराय विसरून गेले. तसेच भंडारा डोंगराव भजनाला रोजचा नियम होता ना, स्नान करायचं आणि भजन करायचं डोंगर. रिटर्न यायचं लक्षातच नाही, गेले भंडारा डोंगराव. तुम्ही म्हणता ना वडिलांची पुण्यतिथी विसरले, असा कुठे लेख असतो का? अहो ते लेख नंतर आहेत, अगोदर संत आहेत. आणि संतांची अवस्था, आज व्हायचा गोटे आठवची नाही, यादीत 1 नंबरला. ज्ञानोबा सांगतात, संन्यासी सुद्धा त्यालाच म्हणायचं मॉनिटर, मी माझी आठवण विसरले जयाची अंतकरण पारता तो संन्यासीचा.
मी माझं जो विसरला तो खरा साधू, तो खरा संन्यासी. तुकोबरणा विधी अवस्था प्रात गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवते रंगले या रंगी तुका विठ्ठल. गेले भंडारा डोंगराव अखंड भजन. जिजाबाला काळजी वाटू लागली महाराज कस काय ना. असं सकाळी 10 ते 12 कीर्तन, एक एक वारकरी यायला सुरुवात झालेली. मालकच गायब. करा बरं विचार, एवढा मोठा कार्यक्रम मालकच जर इथं नसेल तर कसं नियोजन लागायचं. तुकोबारी गेले भंडारा डोंगराव. जिजाबाला टेन्शन आलं कधी महाराजाचे स्वयंपाक कधी व्हायचा. हा प्रसंग माझ्या पांडुरंग परमात्म्यानं बघितला. देवाने विठवणं उडी टाकली, तुकोबऱ्यांचं रूप धारण केलं आणि डायरेक्ट देहू गाठलं. देवच तुकोबराय झाले. भक्ताचं काम करताना देव लाजत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत, आणि सगळी कामं करतो असे भक्ताचे घरी कामे न सांगता करी. पैसे देऊन माणसं कामाला मिळणार. आता मिळतात का माणसं ह्याची मिळतात. एका पोरला एका शेटजीकडे 50,000 रुपये महिना ठरला. मालकाने सांगितलं हे काम करावं लागेल, ते करावं लागेल आणि नीट काम करावं लागेल. ते म्हणला नीटच करतो काम, पण माझ्या 2 अटी तुम्हाला मान्य करावं लागतं. म्हणले काय? माझी पहिली अट, मला झोपीतून उठले की जेवायला लागतं, दिलं. आणि दुसरी अट, मला जेवलं की झोपावं लागतं. तर झपकाय पाहिजे रे. उठलं की गिळीतून गिळलं की मोर असतो की मग तू काम कधी करणार आहे. म्हणजे नुसता लबाडाचा धंदा आहे ना. पैसे देऊन माणसं काम करणार आणि देव फुकट काम करतो. कुठं काम केलं? कावडीने पाणी जागरी चक्रवाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्रवाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्रवाणी वाहे. पाणी जागरी चक्र पाणी वाहे. नाथबाबांच्या घरी मग 36 वर्ष देवानं आणि प्रत्येक संतांच्या घरी केलंय. उचे नीचे काही अभंग वाचल्यावर लक्षात येते म्हणतात भक्ताची लाज राखण्याचं काम देवाचे. तुकोबर भंडारा डोंगराव देवानं दिहोत प्रवेश केला. गाडी गावात शिरली की पारावल्या मंडळींचं डोळे फिरायला लागलं. ते पारावलेले भयानक असतात. आता पारच राहिले नाहीत म्हणा सिटीमध्ये. पार तरी कुठून पण आहेत आता चौकीत. पारावले न म्हणले ह्याचं असं झालं. अरे तुझं बघ ना कवर लोक आणि चांगलं बोलणारच ना, नुसती चर्चा. हां, ती चांगल्याला चांगलं म्हणत ना, वाईटाला चांगलं म्हणत. मग त्यांच्या दृष्टीत चांगलं तरी कोण आहे बा नेमकं? ही भयानक माणसं असतात. अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा. आता इतका मोठा कार्यक्रम या परिवारानं आयोजित केला तरी काय कांच्या डोक्यात गणगण कशामुळं केला? अरे करू नको पण जळू नको ना. करणाऱ्यांना नाव ठेवू नका, त्यांना तरी प्रोत्साहन द्या. आणि एक वाक्य सांगतो, आजचा कार्यक्रम का करायचा? हा सोहळा पाहण्यासाठी वैकुंठवासी आईसाहेब हे लोकात नाहीत, पण हा सोहळा ते स्वर्गातून पाहते आहेत. आणि स्वर्गातून पाहून ते इतके प्रसन्न होणार, स्वर्गातून सुद्धा या परिवाराला ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी आजचा कार्यक्रम हे वर्ष श्राद्ध आहे. आणि ते आशीर्वाद कसा देतात तो बऱ्या सांगतात. आवाज. तू कामाने पितृ आशीर्वाद देते, 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 तू कामाने पितृ आशीर्वाद देते. तू कामाने पितृ आशीर्वाद देते, 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 तू कामाने पितृ आशीर्वाद देते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती
आजच्या सगळ्या कार्यक्रमाचा सार म्हणजे तुकोबार यांचे प्रमाण आहे. आजचा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्वज आशीर्वाद देणार. त्यांच्या आशीर्वादाची ताकद कल्याण ते व्हावे कुळा, या परिवाराचं कल्याण होणार. तो म्हणताना महाराज अगोदरच झालेत, आमदार आहेत, त्यांचा आशीर्वाद मिळाला, आमदार झालेत. पण त्यांचा आणखी आशीर्वाद जर मिळाला तर परत लाल दिव्याच्या गाडीत बसून आल्याशिवाय राहणार नाहीत. पण लोकांची सुद्धा तीच इच्छा आहे आणि तो आशीर्वाद आहे. माय बाप्स तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण ते व्हावे कुळा, आपल्या संपूर्ण कुळाचं कल्याण हो. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, हिथं दाखवलेला नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचतो का? तर त्याचं उत्तर आहे का, पोहोचतो. कसं काय पोहोचतो? मला एक जणांनी मला हितला नैवेद्य तिथं पोहोचतोच कसा, मला हलूनच द्या ना, ते उत्तर द्या. मला उत्तर देतो. ऐक, तुझ्याकडे मोबाईल आहे काय? मुंबईला फोन लाव. 2 मिनटं बोलल्या, म्हणलं ठेव फोन. तू कुठे? म्हणला मी भुसरीत. फोन कुठं लावला? मुंबईत. म्हणलं हिथून लावलेला फोन मुंबईमध्ये लागतोच कसा? तो म्हणला ते अदृश्य रेंज आहे. म्हणलं ही सुद्धा अदृश्य रेंज आहे. मोबाईल माणसाने निर्माण केला तरी रेंज दिसत नाही. मग देवाच्या कल्पना सृष्टीतला कायदा माणसाच्या बुद्धीच्या पलीकडला आहे. जिथं आपली सगळी बुद्धी संपते तिथं देवाची सुरू होते. नैवेद्य तिथं पोचतो, याचा अर्थ दृष्टीनं नैवेद्य तिथं गेलेला दिसणार आहे, पण नैवेद्य अर्पण करताना आपल्या अंतःकरणातला जो भाव आहे तो भाव त्यांच्यापर्यंत पोचतो. हा त्याच्यातला सिद्धांत आहे. आणि ते प्रसन्न होऊन स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाहीत. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देईल, कल्याण ते व्हावे कुळा, म्हणून हा सोहळा. तुकोबाराय भंडारराव डोंगराव देवाने तुकोबारायांचं रूप धारण केले, देहू नगरीत प्रवेश केला. गावात चर्चा म्हणले तुकाराम महाराजांनी एवढा किराणा कसं काय आणले? म्हणले त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे, अन्नदान ज्ञानदान मोठा कार्यक्रम आहे. भगवंत गेले, सगळा सोहळा. कीर्तन सुरू झालं, पण मॉनिटर लावाच. कीर्तनामध्ये तुकोबारायांचं लक्ष नाही. पाहुण्याचं नियोजन, स्वयंपाकाचं नियोजन. जिजामाई म्हणायचे कीर्तन म्हणले आमच्या मालकाला दिवस कळत नव्हता, रात्र कळत नाही. आज तुकोबारायांचं कीर्तनात कसं काय लक्ष नाही? तिला वाटायचं माझ्या सासऱ्याच्या पुण्यतिथी दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायची ह्याची अक्कल आली. ते पळत पळत यायचे, म्हाताऱ्याच्या फोटोच्या पाया पडायचे, बाबा माझ्या तुकोबाराने असं संसाराला चिकटून ठेवा, महिन्याला पुण्यतिथी घालीन. म्हातारा फोटोतनं हसायचं, म्हणायचं आवले तो तुझा मालक नाही, तो जगाचा मालक आहे. पण मी जर सांगाय बाहेर आला तो टाळकरी थांबत्यान का? म्हाताऱ्याला माझ्या वाटाचे, माझ्या पुण्यतेला देव आले. तुकोबारांचे वडील बोललो महाराज त्यांच्या पुण्यतेला देव आले. आमच्या भाग्यवान हिराबाई मातेंच्या पुण्यस्मरणाला देव नाही का आलेत? जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा, जिथे कीर्तन आहे तिथं भगवंत आहे. याही पुण्यस्मरणाला भगवंताचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताने सगळा सोहळा पार पाडला. वारकरी जेव्हा बसले, पात्र वाढले, पदार्थ वाढले, भांडी उचलली, भांडी धुतली. आणि संध्याकाळी पाश्चाच्या दरम्यान तुकोबारे म्हणतात आवले भांडी वगैरे ज्याची आणली होती त्याची पोच करून येतो. हे तुकोबारे गावातून बाहेर निघाले आणि ते ओरिजिनल तुकोबारे गावात शिरले. विडल 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 भगवंताने सगळा सोहळा पार पडला आणि गेले निघून. आणि संध्याकाळी तुकोबारा डोंगरावनं खाली आले, गावात प्रवेश केला. तुकोबारांच्या लक्षात आलं आज आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण होतं. जिजाबाईने आठवण करून सांगितलं होतं, मला भगवंत लक्ष नाही. फार मोठं आवाज थोडा वाढव म्हणतो, फार संकट आले कसं तारायचंय तारबा. नाराज अंत करणार तुकोबारा घरामध्ये प्रवेश करणार. जिजाबाईनं घरातच आवाज टाकला, थांबा. तुकोबारा मला घरात बी घ्या ना काय. महाराज बाहेर उभा, आईसाहेब घरातून बाहेरला पंचरतीच्या ताट्यानं महाराजांची आरती सुरू केली. तुकोबारा मला आरती सांगितलेलं काम ऐकलं नाही तरी सुद्धा आरती 100% मुद्दा म्हणून आरती करते काय ना टोचून. महिलांचे तत्व आपल्या डोक्यात लवकर बसणार, त्यांच्या डोक्यात एका मनात तिसरत असतं. मालकाला वाटतं मालकीण्याचं माझ्या असले प्रेम आहे, तुमचा भ्रम आहे. त्यांचं खरं प्रेम त्यांच्या भावावर आहे.
संसार बघा किती चिकाट्यानं करतात, तेलातलं काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मुहूर्त काढतात, नवरच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळ्या करतात, माहेरला जातात, साडी घेताना अख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली. घेईन ना, त्याला बिड्या वळा मिळाला ना, साड्या घ्या मोकळाय का? हा रांगत जाताना सांगत आता खायचं एका जण, गायचं एका जण, वरून मालकाला साडी दाखवतो, भावाने घेतली, तो बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुतानी नोटा कुठं गायब होत्या ती बघत जा. हे बहीण भावाचं प्रेम म्हणून तर सरकारने योजना काढली लाडकी बहीण. आला ना हप्ता, हा त्याच्यामुळे चेहरे प्रसन्न आहेत आपल्या. 3-3 घेऊन बसलोय आपण तरी काय सोपेत का आता? लाडकी बहीण फक्त ज्यांनी दिल्या त्या लाडका भावांना विसरू नका म्हणजे झालं. खायचं एकाच आणि गायचं एकाच, लोक तरी एवढी सोपी राहिल्यात का विडाला? तुका बराय म्हणले नेमकी आरती कशामुळे चालू आहे बा? गप्प बसा. घरात प्रवेश केला तर पंचपक्वान्नाचं ताट समोर आणि तुकोबाराने जेवण करायला सुरुवात केलं. जिजाबाई साहेबांनी बोलायचं महाराज काय दिवसभर काम केलं, हाताला हात आहे का पायाला पाय, एवढे संसारात पळापळ केलेल्या मी पहिल्यांदाच बघितले. तुकोबाराय मी तर भांडरा डोंगरा होतो, हे तो कोण आलं होतो महाराज, भांडी सुद्धा तुम्ही तुमच्या हाताने धुतली. मग तुकोबांच्या लक्षात आलं हे काम फक्त पांडुरंग परमात्मा करू शकतो. भगवंताला हाकमध्ये भगवंता, मी घरामध्ये नसताना माझ्या रूपामध्ये येतो, पुण्यतेचा सोहळा पार पडतो, चुरून निघून जातो. चुरून भक्ती केली नाही, तुला परत यावं लागन, जोडीने दर्शन द्यावं लागन. भगवंत परत देऊला आले आणि तुकोबाने प्रश्न केला, भगवंता माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होतं? तर देवाने उत्तर दिलं, तुकोबारे तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे, पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे, आणि या ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी मी तुमच्या रूपामध्ये काम केलं. अरे जगाच्या बापाला सुद्धा तुकोबाऱ्यांच्या घरी यावं लागलं. उपवास पारणे राखला दारवंटा, केला भोगवटा. ही परंपरेने केलेली सेवाय. मला काय सांगायचंय, ही श्राद्धाची परंपरा अत्यंत पुरातन आहे. तुकोबाने सुद्धा त्यांच्या वडिलांचं श्राद्ध केलेलं आहे. त्याच न्यायानं आज आईंच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आजचा हा सोहळा आहे. काय आईचं प्रेम आहे, 9 महिने 9 दिवस अनंत कष्टाचा सामना करते. एक वाक्य सांगतो, स्त्रीचे एकाच जन्मामध्ये 3दा पुनर्जन्म होत असतात. एखादी मुलगी ज्या आईबापाच्या पोटी जन्म घेते तो तिचा पहिला जन्म, ज्या दिवशी लग्न झालं तो तिचा दुसरा पुनर्जन्म. कारण आई बाप बहीण भाऊ सगळं सोडून देते, मग एका क्षणात सगळ्याचा त्याग करते. पण पतीच्या प्रेमासाठी मायबाप सगळं सोडून मायबाप इकडं नांदायला येते. आडनावा सुद्धा बदल, बापाचं नाव सुद्धा काढून टाकते, मालकाचं नाव लावते. ही सोपा त्याग आहे का? हा स्त्रीचा दुसरा पुनर्जन्म आहे. आणि ज्या दिवशी एखादी आई एका बाळाला जन्म देते तो स्त्रीचा 3रा पुनर्जन्म आहे. एकतर बाळ जिवंत राहील किंवा आई जिवंत राहील अशी ती अवस्था असते. इतकं कष्ट, इतकी संकट सोसून सुद्धा बाळाला जन्म दिल्यानंतर त्या बाळाला जवळ घेतला तर सगळा आपला सिनभाग विसरते. अभंगाच्या दुसऱ्या शिने गेला. बाळाला जवळ घेतले काय आपला सगळा सिनभाग विसरून जाते. 2 चरणाचा भावार्थ सांगितलेला राहिलेला चरणाचा भावार्थ
उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू सर्वांनी प्रेमानं भजन करायचं. विठोबा टाळी मातेच्या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळ घेता शिन गेला. सगळा सिनभाग विसरून जाते. म्हणून ज्ञानोबाऱ्या सांगतात कसाही मुलगा असू दे आईचं प्रेमच असतं माय बाप. मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती किंवा नातरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचोका पावली ते चोज कोणी माऊली रिगी जीवी. कसाही मुलगा असू प्रेम आहे माय बाप. अरे ढगाड गेलेला सूर्य परत दिसेल पण मातीआड गेलेली आई परत दिसणार नाही. या जगानं तुमच्यावर प्रेम केलं पण तुमचा चेहरा पाहिल्याच्या नंतर प्रेम केलं. तुमचा चेहरा पाहण्याच्या अगोदर जिनं 9 महिने तुमच्या प्रेम केलं त्याला आई म्हणतात. दुधाचे 2 थेंब तयार करण्यासाठी आईने रक्ताचे 5 थेंब जाळले. 4
दूध प्याला त्या दुधाची जरा जाण ठेवा. सबसे बडी हे माँ आणि माशे बडकर कोई नाही. सर्वश्रेष्ठ या जगामध्ये आई आहे. आई थोर तजे उपकार. आणि काय अपेक्षा आहे? थकलेले आहे, थकलेले बाप आहे, दारात बसले, बाहेरून फिरून आले, बाबा जेवले का? आई तुझी तब्येत ठीक आहे? 2 शब्द प्रेमानं गोड बोलावं. आई अख्या गावात सांगते माझा दादा मला म्हणतो तुझ्या तब्येतीची काळजी घे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांचा आनंद सामावलेला आहे. ज्येष्ठ माणसं आईवडिलांविषयी प्रेम अंतःकरणामध्ये ठेवा. आणि एक वाक्य सांगतो, आईवडिलाची सेवा करा. असं अगोदर आम्ही सेवा करायची मग तुम्हाला सांगायचं. आता आम्हीच बोंबलत फिरायचं आणि तुम्हाला डोस द्यायचा. लोक बदलाय मोकळे नाहीत. आधी आम्ही नीट राहायचं. एका महाराजाचं तसंच झालं. प्रवचन चालून नुसती प्रमाणे मातृदेव पितृदेव. लोक म्हणले काय अभ्यास आहे भाऊ. नेम्या प्रवचनात म्हातारा उठलं, चप्पल केलं, महाराज डोक्यात खाडची ठोका टाकला. गावातली पोरं म्हणले धरा म्हाताराला. महाराजाला हाणले. पोरं धरायला लागल्यावर महाराज म्हणले म्हाताराला धरू नका. म्हणले का? ही माझा बाप आहे. मग बाबा महाराजाला का जपकिवलं. म्हातारा म्हणता ही प्रवचनात तुम्हाला सांगतो आई वडिलाची सेवा करा, मलाच घरी खायला तुकडा देत नाही म्हणून माणसात चोपला ह्याला. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगायचं नाही, आधी आम्ही नीट राहायचं. हा. आणि महाराज लोकांचं सांगितलं बघा ना किती आनंद झालाय तुम्हाला. चेहराच खुलाडल्यात तुरा. आमचंच कसं पटत तुम्हाला. हे आमचं नाही तुमचंच सांगितलंय, फक्त आमच्या घेऊन सांगितलंय. आणि चालतं बोलतं दैवत. माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप केवळ काशी. तेने ना जावे तीर्थाशी, तेने ना जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, केवळ काशी तेने न वजावे तीर्थाशी. चालतं बोलतं तुका म्हणे माई बाप अवघी देवाची स्वरूप. आणि संस्कार त्यांनी तसे घडवावे लागतात. आणि असे सुंदर संस्कार या परिवारावर आदरणीय आईसाहेबांनी केलेले आहेत. म्हणून तर शुद्ध बेजा पोटी फळे रसाळ गोमटी. अहो छत्रपती सुद्धा कसे घडलेत. ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं, ज्ञानेश्वरीने गाथा. म्हणून त्यांना म्हणता जिजाऊ राजमाता. नाताची माता स्वयंपाक बनी ती टीव्ही पाहता पाहता वर्गा घालतो लाथा ती मध्ये चला ना माझा माथान काय करू आता जा दिंडीत आता काय करते. हा संस्कार महत्वाचे. कसे घडलेत राजे. माझी जाऊने माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें राजा. दिया हमें राजा. जिथं आनंद
विधान होती प्रजा रे ना पूर्ण समाज हो राजा राजा सर्व जाती धर्म के लगा छत्रपती शिवाजी महाराज की असा गजर आपण कीर्तनात करतो. हाच गजर आमच्या महेश दादाने विधानसभेत केला होता. मायबा तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि मूर्ख माणसांचे बिल्ले लावून फिरता. रोखोक धर्मासाठी, हिंदुत्वासाठी, वारकरी परंपरेसाठी कधीच आमच्या आमदार साहेबांनी दादाने विचार केला. जे बोलायचे सडेतोड आणि जे सत्य आहे मायबाप तेच आमदार साहेब नेहमी विधानसभेमध्ये मांडत असतात मायबाप. आणि त्यांच्यावर जे संस्कार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आहे. छत्रपतीने जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही, सगळ्यांना सोबत घेतलं. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखराचा नव्हता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रात्रीचा, पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसं आहे. आणि त्या छत्रपतींचे विचार आदरणीय आमच्या दादांच्या जीवनामध्ये आहेत. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं आणि जिनं तलवार दिली ती सुद्धा तुळजा भवानी. तलवारीचं नाव सुद्धा भवानी. कशी होती तलवार? इको सोडा. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. ताली वाजवा, ताली ताली ताली. आवाज आहे. आज ज्ञानोबा राहायचं आदिस्थान, पण शिवाजी महाराजांचा पुतळा इथं लावलेला आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे. कशी होती तलवार? पडले भवानी जेव्हा ज्ञानाच्या माहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. त्याच्या रक्ताने तिला आली. तलवार चमके शिवबाची तलवार.
बोलाही नसले त्याची त्या कंद. छत्रपती शिवाजी महाराजांचे या ठिकाणी सिंहासन आहे. आवाज एक वाक्य सांगतो. परमार्थात राहून सुद्धा काय काय माणसांची चुकीची पावलं पडली. शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा चुकीचं पाऊल पडलं नाही, कारण तुकोबऱ्यांसारख्या संताची संगत. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, भक्ती शक्तीचा संगम. आमच्या महेश दादाकडे दोन्ही बी आहे, भक्ती आहे शक्तीचे. पहिलवान बाबा बी बघितले मग अशी, बाबा बी जुन्या पटडीतली, सगळे वाचतात कंपनीच माय. पण शक्तीचा उपयोग देशासाठी, धर्मासाठी, परंपरेसाठी, भक्ती आणि शक्तीचा संगम आदरणीय महेशदादांच्या जीवनामध्ये आहे. म्हणून समाज एवढा त्यांच्यावर प्रेम करतो. फक्त ते आपल्या तालुक्यापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा विशेष चाहता वर्ग, तरुणांच्या गळ्यातले ते ताईत झालेत मायबाप. कारण त्यांचा लढा हा धर्मासाठी, समाजासाठी, समाजाच्या विकासासाठी आहे मायबाप. आणि हे जे संस्कार आहेत, धन्य माता पिता, आईनं मायबाप विचार, आईने संस्कार, तसे आमच्या दादांना, शिवाजी महाराजांना जसं जिजाऊ मातेने घडवलं तसे दादांवर सुद्धा आई वडिलांचे सुंदर संस्कार घडले आहेत. म्हणून आईंच्या स्मृतीतून उत्तीर्ण होण्यासाठी, त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे आजचा हा सोहळा आहे. काय ते आई वडिलांचा, आपल्या मुलगा कसा आहे असू द्या, 10वी प्रेम वाहते आणि अंगावर लाडानं कोडानं बाळ आई वडिलाच्या अंगा खांद्यावर खेळतं, पण त्याचा कधी राग वाटतं बापालाही नाही ना आईला नाही. कारण बाप सुद्धा कुणासाठी कमवतो. बाप करे जोडी लेकोराची ओढी, आपली कुरवंडी वाळवणी. जेवढं कमवलंय तेवढं सगळं मुलाला दान देऊन टाकतात. नाही वाक्य सांगतो, ही जी माणसं मोठी होत असतात ही कष्टातून मोठी असतात. अत्यंत शून्यातून विश्व निर्माण करून सर्वसामान्य वारकरी घरचा एक आमदार होतो. हे कष्टाचं प्रत्येक आहे. लोक म्हणते तीच माणसं मोठी का? मॉनिटर आवाज आहे थोडा, इको कमी ठेवा. त्याच्या मागं कष्ट आहे. देव फुकट कुणालाही देत नाही, कष्टच करावं लागेल. म्हणून 12कडे सुरुवातच कपच नाही, क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी कै. आधी काम करा मग खा, ख. 12कडे नीट ऐका बरं का, कष्ट करा कन मग खा म्हणून ख. पण मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका, ग. क ख ग. आणि ज्याला गर्व झाला ते 100% घसरणार, घ. घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल तर कधीच कोणाचा चमचा होऊ नका, च. हा चमच्याला इचित्र असतो, ज्याच्यात राहतो त्यालाच मोकळा करतो. हा हळूहळू करतो ते ध्यानात येत नाही. चमचे तोंडावले खास बोलतात, वा 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 वा. तुमच्यासारख्या व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यात नाही. पुढे गेलो काय खरं, त्यांनी तर वाटोळी केलं. ही चमचे तोंडावर गोड बोलायचं, मागं काड्या करायच्या. जे आयुष्यात कधी कोणाचा चमचा झाला नाही ते जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचंय त्यांनी कधीच कोणावर जळू नका, ज च छ. माणसाने मळका असावं पण जळका नसावं. सध्या नवीन रोग आला, जळका रोग. त्याचे लक्षणं सांग का? पोटात दुखणे, मळमळ होणे, करमत नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे. तर लक्षणे सांगितले. औषधं बी सांगावं लागतं ना. ह्याचं औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते, जवळ आहे ते गाव. कधी गेले ते घेऊन या. एक 300 रुपयाच्या आसपास ती औषधाची किंमत आहे. गावचं नाव देहू, डॉक्टरचं नाव तुकोबा, औषधाचं नाव गाथा. गाथा हे औषध आहे बरं का. त्या जाळीकर रोगावला एकच इंजेक्शन सांगतो, चित्त देऊ नका. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळन, येऊनी गोपाळ. हा चित्त निर्मळ ठेवा म्हणजे जळाजळी होणार नाही. आपली माणसं मोठी करा शिका. आपले गायक आहे, वादक आहे, परिसरातलं कीर्तन एखादं दुकान टाकलं, व्यवसाय बिझनेस करा ना. गावातला माणूस तालुक्याच्या राजकारणात चमकत असेल तर गावाने मिळून सहकार्य केलं. एकमेकाच्या तांगड्या ओढू नका, त्याच्या तांगड्याला धरून जागा जळू नका, ज. म्हणजे आयुष्यात कधी कोणावर जळाला नाही, देव सुद्धा त्याची झाडा जडती होऊन देत नाही, झ. आयुष्यात टकाटक राहा, ट. मुद्द्यावर ठाम राहा, ठ. संकट आल्यावर डगमगू नका, ड. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका, ढ. प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा, त. तरबेज असेल थकू नका, थ. यश मिळून पण जरा दम धरा, द. आणि दम धरण्यासाठी धाडस सेवा, ध. आणि धाडशी जरी झालं तरी नम्रता सोडू नका, न. त थ द ध. एवढीच 12कडे भरपूर झाले उन्हातानाचे. आता सगळेच एकदा सांगितल्या बी लोड येत असतो. कारण जे हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असते. त्याच्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा, विठ्ठल. सुरुवात काय? कष्ट करा. दादा असतील, त्यांचा संपूर्ण परिवार असेल, आईंचे संस्कार असतील आहेत. कष्ट, नीती, नम्रता, स्वाभिमान हे बीजारोपण आई वडिलांपासून मुलांपाशी होत असतं मायबाप. आणि म्हणून 10वी प्रेम बाते आणि अंगावरी जडते.
3 चरणापर्यंत आईंचं आणि मुलाचं प्रेम तुकोबाऱ्या दर्शवतात पण तुकोबाऱ्या म्हणतात हे सर्व संत मंडळी माझे मायबाप आहेत तुम्ही संत मायबाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानो. आणि एक वाक्य सांगतो झोंबल्याशिवाय कुणालाच मिळत नाही. आमदार साहेब जरी असते आपल्याला एखादा काम एका फोनमध्ये काम होत नाही झोंबावं लागतो कारण रडल्याशिवाय आई सुद्धा पाजत नाही आपली कामं तशी होत्या ना का ही झोंबावं लागतं मला. तुकोबाराय म्हणतात मी नुसतं संतांकडे आग्रह करत नाही त्यांच्या पायापाशी लाडानं कोडानं त्यांना झोंबतोय. Yeah.
पुढे पायी झोंबे लाडे कोडे तुकोबारे म्हणतात मी संतांना हट्ट करतो लाडानं कोडानं त्यांच्या पदराला झोंबतात जसं बाळ आईजवळ मॉनिटर लावत आईजवळ हट्ट करतं असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढं मांडलेला आहे. वैकुंठवासी हिराबाई किशनराव लांडगे त्यांना सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली. त्यांच्या पश्चात आदरणीय आमदार साहेब असतील संपूर्णच त्यांचा परिवार असेल समाजसेवेसाठी त्यांनी संपूर्ण जीवन वाहून घेतलेलं आहे. आणि त्या महेश दादांतच असं करून त्यांचं नावाप्रमाणेच कर्तृत्व आहे. महेश म्हणजे महादेव महादेव जसे बोहळे तसं त्यांचा कार्यकर्त्यांसाठी बोहळा सवय पण एकदा का तिसरा डोळा उघडला मग मात्र सुट्टी नाही ते सत्यासाठी असणारे. आणि दादांच्या हातून आपल्या सर्व विधानसभा क्षेत्राची तर सेवा घडतेच आहे पण आमच्यासारख्या तरुणांना आणि सगळ्याच महाराष्ट्रातल्या तरुणांना असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये फक्त विधानसभेपुरती त्यांची सेवा न घडता संपूर्ण महाराष्ट्राची सेवा त्यांच्या हातून घडावी हीच ज्ञानोबा तुकोबा यांच्या चरणी प्रार्थना करतो. आईच्या वडिलाच्या आशीर्वादानं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये हिमालय इतकं उंच शिखर आदरणीय आमच्या महेशदादाने गाठावं. आणि त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे महाराष्ट्रात आता आम्ही रोजच फिरतो बरेच नेते असतात पण दुसऱ्या कोणत्या तरी नेत्यांच्या सूर्यप्रकाशानं ते चमकत असतात पण दादांचं व्यक्तिमत्व असं आहे स्वतःच्या तेजानं स्वतःच्या कर्तृत्वानं ते चमकलेले आहेत. त्यांना चमकण्यासाठी दुसऱ्या कोणाच्या सूर्यप्रकाशाची गरज नाही स्वतःचं कर्तृत्व तेवढं त्यांचं पॉवरफुल आहे. म्हणून ज्येष्ठांपासून ते तरुणांपर्यंत सर्वांच्या सारे नेहमी मुखातच नावाने अशा समाजसेवकाची देशभक्ताची धर्मनिष्ठ व्यक्तीची महाराष्ट्राला सध्या गरज आहे. म्हणून येणाऱ्याही काळामध्ये आपण सर्वांनी त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी या ठिकाणी विनंती करतो. आदरणीय आमदार साहेबांच्या हातून अशी देशाची धर्माची वारकरी संप्रदायाची समाजाची सेवा घडावी हे कार्य करण्यासाठी दादांना भगवंतांना उदंड असं आयुष्य द्यावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो. या निमित्तानं उपस्थित सर्व रती महारथी मंडळी आज या कीर्तनाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे जगद्गुरु तुकोबा यांची 11वी वंशज ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण प्रशांतजी महाराज मोरे महाराजांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. आमची आषाढी वारीच्या वेळेस भेट झालेली होती पुनश्च एकदा त्यांच्या भेटीचा योग आला. महाराजही आज वेळात वेळ काढून मोरे बाबा उपस्थित झाले त्यांना मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. या निमित्तानं हरिभक्तपरायण मृदुंग माहेमर आमचे चंदू नाना यांनी गोड मृदुंगाची साथ केली. इतके महाराज असतील महाराष्ट्राचे सगळे हे बुलंद तोप उद्धव बापू असतील आबा असतील आमचे प्रवीण भाऊ असतील सर्व मंडळीने सुंदर गायनाचे साथ केले सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. माझे गुरुवरे माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ वडिलांच्याच आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या जन्मगावी कर्जत जामखेडमधल्या कर्जतमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी आपण आले त्या परिसरात तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबा तुकोबा यांची तेजपुंज मूर्ती मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज विवेकानंदांचे पुतळे आहेत. 3 एकरचा परिसर हजारो झाडे अगदी नंदनवनात आले आणि वाटतं एवढं भव्य संस्थान तुमच्या आशीर्वादानं भगवंतांनी माझ्याकडून परिपूर्ण करून घेतलेलं आहे. असे सगळ्यांचे आशीर्वाद असावे अशा ठिकाणी विनंती. वाडीला पूर्ण पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील 2 मिनिटं कृपया कोणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली जय